तर नमस्कार. आज खरं तर काल संध्याकाळी आणि आज सकाळमध्ये आमचा 7 ग्रुप्स जे गेले होते, प्रधानमंत्र्यांनी जे प्लॅन केले होते त्या 7 ग्रुपचा आमचा ग्रुप 7 आहे, G7. आमचा G7 काल रात्री आणि आज सकाळमध्ये सगळे आम्ही परत आलेलो आहोत. या ग्रुप 7मध्ये राजीव प्रताप रूडीजी, आनंद शर्माजी, मुरलीधरनजी, मनीष तिवारीजी, अनुराग सिंग ठाकूरजी, विक्रमजीत सिंग साहनीजी, लवुश्री कृष्णाजी आणि सय्यद अकबरुद्दीन जे डिप्लोमॅट होते UN मध्ये. असा आमचा हा ग्रुप होता. आम्ही 4 देशांमध्ये जाऊन आलो. साधारणपणे कुणाकुणाची भेट झाली ही सगळी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. पण एक गोष्ट प्रकर्षाने मला या दौऱ्यात जाणवली. एक तर हे 4ही देश कतार, साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त यांच्या सगळी जी लीडरशिप आम्हाला भेटली त्या प्रत्येक लीडरशिपने आवर्जून उल्लेख केला की पहलगामच्या या आतंकवादामध्ये हे 4ही देश ताकदीने भारताबरोबर उभे आहेत आणि जगात कुठेही आतंकवाद झाला तर आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे ही भूमिका आवर्जून त्या सगळ्यांनी मांडली. त्याचबरोबर प्रत्येक देशात काय ह्या 4 देशांमध्ये सगळ्यात मोठी कॉमन गोष्ट मला जाणवली की 4ही देशांमध्ये महात्मा गांधीचा एक खूप मोठा इन्फ्लुअन्स प्रत्येकाच्या भाषणामध्ये आवर्जून त्याच्यात त्यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, त्या काळातलं त्यांचं नातं, त्यानंतर इंदिराजीची लीडरशिप त्याची माहिती, त्यानंतर मनमोहन सिंग साहेबांचं मोठं योगदान परराष्ट्र मंत्रालय आणि ते प्रधानमंत्री असताना, आणि आता मोदीजींनी पुढचा जो टप्पा गाठला या मैत्रीचा, या नात्याचा, ह्या सगळ्याचा प्रत्येक देशामध्ये आवर्जून उल्लेख झाला. आणि हे करत असताना साऊथ आफ्रिकामध्ये नेल्सन मंडेलाजी आणि महात्मा गांधी एकाच जेलमध्ये होते, वेगळ्या काळात होते, त्यांची भेट नाही झालेली. पण ती सगळी जी साऊथ आफ्रिकेची जी स्टोरी आहे त्या म्युझियममध्येही त्यांनी महात्मा गांधी टू नेल्सन मंडेला असं सगळं लिंक करून सगळं जे नॅमचं नॉन अलाइनमेंटचं मुव्हमेंटचं जे सगळं पीस मिशन किंवा जो केला तो सगळा त्याच्यात केला. त्यानंतर इजिप्तमध्ये गेल्यानंतर प्रेसिडेंट सदातची आणि नेहरूजींची मैत्री, महात्मा गांधींचं तेव्हा त्या काळाचं योगदान, पत्रव्यवहार तिथल्या सगळ्यांचे, त्यानंतर इंदिराजींचं नातं त्या भागामध्ये, त्यांनी केलेले दौरे या सगळ्या भागांमध्ये, त्याचा आवर्जून उल्लेख साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तमध्ये झाला. म्हणजे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी, मनमोहन सिंग साहेब आणि नरेंद्र मोदीजी, या सगळ्यांमध्ये ही जी 75-76 वर्षाचा आपला जो प्रवास राहिलेला आहे परदेशाचा, या सगळ्यामध्ये या लीडरशिपचा आवर्जून त्यांच्या लीडरशिपकडून सातत्याने प्रत्येक मीटिंगमध्ये उल्लेख होत राहिला. ही आमच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट होती. आणि कतारमध्ये, अर्थातच कतारमध्ये आपले खूप लोक कामाला जातात, मोठा डायस्पोरा आहे. त्यानंतर साऊथ आफ्रिकामध्ये नेल्सन मंडेला, महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रचंड आस्था आहे. इथिओपियामध्ये, म्हणजे साधारण इथिओपियाला फार कमी आपले लोक जातात, पण तिथे खूप मराठी लोकही मला भेटले. मराठी लोक सगळीकडेच भेटले, पण इथिओपियासारख्या देशात मराठी लोक आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट इथिओपियामध्ये जी, इथे एक फोटो पण आहे, तिथल्या सेनेटचे जे स्पीकर आहेत, म्हणजे इथे आपल्याकडे ओम बिर्लाजी आहेत तसे, त्यांचे स्पीकर हे व्यवस्थित हिंदी बोलतात, कारण का ते 4 वर्ष मुस्लिम अलीगढ युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले. त्याच्यामुळे भारतातलं सगळं जिओ पॉलिटिक्स हे सगळं त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे अनेक लोक इथिओपियामध्ये तिथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, तिथल्या युनिव्हर्सिटीजचे जे व्हाईस चान्सलर आहेत ते भारतीय आहेत. आणि सगळ्यात जास्त फुटफॉल कुठल्या राज्याचा आहे तिथे दिसून आला प्रकर्षाने, तो आंध्र प्रदेशचा दिसला. आंध्रांमधून खूप शिक्षक इथिओपियाला आजही आहेत. ते रेग्युलरली आंध्र प्रदेशमध्ये जातात आणि त्यांचा एक मोठा बॉन्ड तिथे झालेला आहे. तिथली इथिओपियाची खूपशी मुलं आपल्याकडे शिकायला येतात, असे अनेक अनुभव आले. इजिप्तमध्येही तिथले अनेक असे लोक भेटले ज्यांना, आणि या इथिओपिया, साऊथ आफ्रिका, कतार आणि इजिप्तमध्ये फरक एवढाच आहे की इजिप्त आपल्यासारखं
मोठं जुनं सिव्हिलायझेशन. आपली हिस्ट्री इजिप्त बरोबर सगळ्यात जास्ती मिळते, कारण का इट्स वन ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन इन द वर्ल्ड. आणि कल्चरली आणि सिव्हिलायझेशनमध्ये ते जे इजिप्तचं आपलं नातं आहे, आणि तिथे आवर्जून पुन्हा मी म्हणते, महात्मा गांधी टू जवाहरलाल नेहरू टू इंदिराजी, मनमोहन सिंगजी आणि आता मोदीजी, ह्याची वारंवार इजिप्तमध्ये उल्लेख झाला, कारण का इजिप्त इज ऑल्सो व्हेरी युनिकली प्लेस्ड इन जिओ पॉलिटिक्स. त्यामुळे या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे इश्यूज आहेत, चॅलेंजेस आहेत, पण आपलं नातं हे प्री इंडिपेंडन्स पासून या सगळ्या देशांमध्ये राहिलेलं आहे, स्पेशली साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त. प्री इंडिपेंडन्स टू पोस्ट इंडिपेंडन्स. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये भारताबद्दल काही नवीन आम्हाला सांगावं लागलं नाही. काही परसेप्शन जातात, काही माहिती असते, का खूप अनेक गोष्टी आहेत. उद्या आम्हाला डिब्रीफिंगसाठी बोलवलं आहे, त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्याचा एक रिपोर्ट तयार केलेला आहे, जो मी देणार आहे MEAला. आणि MEAला रोज आम्ही तिकडूनही रिपोर्ट पाठवत होतो. MEAची पद्धत असते की दिवस झाला की रोज रात्री अम्बॅसेडर तिथून एक रिपोर्ट भारत सरकारला पाठवतात. तर मी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट गेलेला आहे. तर एक डिब्रीफिंग उद्या आहे आमचं. पण क्लिअरली अ व्हेरी प्रोडक्टिव्ह एक्सपिरियन्स, शिकण्यासारखं खूप. आणि भारताकडून खूप अपेक्षा आहेत जगाच्या, आणि त्यांची अपेक्षा आहे की आपण एक गोष्ट त्यांच्याकडे, त्यांची अपेक्षा आहे की जगामध्ये आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आपण लढलं पाहिजे, पण त्यांची अपेक्षा आहे की आपण शांततेच्या मार्गाने जावं. ही गोष्ट वारंवार प्रत्येक देशाने बोलून दाखवली. आणि त्यांच्याहीकडे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, म्हणजे इथिओपिया असेल किंवा इजिप्त असेल, हे सगळे युनिकली जॉग्राफिकली प्लेस्ड आहे. सुदानमध्ये इश्यूज आहेत. त्यामुळे नेबरहुड इश्यूज हे अनेक ठिकाणी म्हणजे इजिप्तला आहेत, इथिओपियाला आहेत, मिडल ईस्टमध्ये कतार, तो सगळा कॉन्टिनेंट शांत आहे क्लिअरली. पण या सगळ्या, किंवा साऊथ आफ्रिकामध्ये आता लोकल क्राईम्स असतील, त्यांची इकॉनॉमी असेल, हे खूप मोठे चॅलेंजेस आहेत तिथे. त्यामुळे प्रत्येक देशाचे वेगवेगळे विषय, पण बायलॅटरल ह्या झाल्याच पाहिजेत. आणखी बायलॅटरल बरोबर त्यांची अपेक्षा आहे की ट्रेडमध्ये अजून आपल्याला कसं वाढवता येईल नातं या सगळ्या देशांबरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला जो इंडियन डायस्पोरा आहे, त्या डायस्पोराचं अतिशय चांगलं गुडविल तिथे जाणवलं. म्हणजे आम्हीही त्यांना भेटलो किंवा बाकीच्या तिथल्या स्थानिक लोकांना भेटलो, तर ते सगळे कौतुकाने भारतीय लोक येऊन इकॉनॉमीला किती मदत करतायत आणि किती कष्टाळू आहेत याचा उल्लेख प्रत्येक देशामध्ये घेतला. म्हणजे आपल्या इंडियन डायस्पोराची नोंद तिथल्या स्थानिक सगळ्या नेतृत्वांनी कौतुक आणि अभिमान म्हणून केलेली. आणि त्यांची अपेक्षा आहे की बायलॅटरलमध्ये ट्रेड असेल, एज्युकेशन असेल, ॲग्रिकल्चर, फार्मास्युटिकल्स आणि पार्लमेंट टू पार्लमेंट बायलॅटरल डायलॉग. त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही एकदा आला, आम्हाला आनंद आहे, पण आमची अपेक्षा आहे की असे रेग्युलर डेलिगेशन्स किंवा फ्रेंडशिप, म्हणजे दरवेळीच आपण नाही, त्यांनीही आपल्याकडे यायचं, आपण हा डायलॉग सेकंड टियर, थर्ड टियरला पण चालू राहायला पाहिजे. आणि मग इंडो इजिप्त ग्रुप, पार्लमेंट टू पार्लमेंट, आणि मग ट्रेड टू ट्रेड, असे काही फोरम्स आपल्याला करता येईल का, असं प्रत्येक देशामधून माहिती आलेली आहे. एकूण हा दौऱ्याचा असेसमेंट आमच्यापेक्षा तुम्ही जास्त करू शकाल आणि करावं क्रिटिकली. पण एकूण हे सगळ्या बाकीच्याही ग्रुप्सशी माझं बोलणं, सगळ्याच ग्रुप लिडर्सशी झालं आणि खासदारांशी झालं. साधारणपणे सगळ्यांचा फीडबॅक हाच होता की सगळ्यांच्या भारताबरोबर ताकदीने या पहलगामच्या आतंकवादामध्ये जो अन्याय, जो हल्ला भारतावर झाला, त्याचा ताकदीने सगळ्यांनी निषेध केला. आणि ह्या अडचणीच्या काळात सगळे आपल्याबरोबर आहेत याचा उल्लेख आणि ती साथ ही त्यांनी मीडियावरही सांगितलेली, आपल्या प्रधानमंत्र्यांना फोन करूनही सांगितलेली. आणि या सगळ्या डेलिगेशन्सला हे वारंवार सांगण्यात आलं की वी स्ट्रॉंगली स्टँड विथ इंडिया अँड वी कंडेम एनी डास्टर्डली अटॅक एनिवेअर इन द वर्ल्ड. थँक्यू. एकीकडं तुमच्या दौऱ्याबद्दल तुम्ही भारताचं आणि देशांचं नातं सांगितलं, ते पॉझिटिव्हली खूप गेलं असं दिसत आहे. दुसरीकडं अनेक देश असे आहेत ज्यांचा काही संबंध नाहीये, त्या देशात डेलिगेशन पाठवलं असं विरोधक म्हणतायत, आणि ते तिथं का पाठवलं गेलं, त्या सगळ्या डेलिगेशनवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम विरोधकांच्या. आता एक तर कोण करतंय मला माहिती नाही, पण साधारणपणे जर तुम्ही सगळे देश बघितले तर ते फार काय अवघड नाही. थोडासा एक्सटर्नल अफेअर्सचा अभ्यास केला तर की हे का केलेले आहेत. काही ट्रेड्स आहेत, काही युएनशी निगडीत ते देश आहेत. त्यामुळे जी टीका होते त्याला आम्ही खरंच उत्तर एवढ्यासाठीच कोणीच देत नाही, कारण का ठीक आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला
टीका करायचा अधिकार आणि ती केलीच पाहिजे त्यांनी. पण करत असताना थोडासा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा अभ्यास ग्लोबल सिनारिओनी जर बघितला तर हे देश फार विचार करून MEAनी ठरवलेले आहेत हे दिसतं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होतात किंवा इतर काहीतरी असं काही जाणवलं का देशाचा भारताने आता ह्या पहलगाम प्रकरणामध्ये जे काही भारताने उत्तर दिले किंवा प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याला विरोध होता तेव्हा त्या पद्धतीनं करायला नको होतं असं नाही, मला वाटतं एक रिॲक्शन म्हणून ते अपेक्षित होतं, पण डिएस्केलेशन केलं पटकन ह्याचंही खूप कौतुक झालं. म्हणजे आवर्जून त्याचं कौतुक प्रत्येक मीटिंगमध्ये झालं की तुमच्यावर अन्याय झाला ठीक, तुम्ही ऍक्शन घेतली ठीक, पण तुम्ही समजूतदार आणि समंजसपणा दाखवून डिएस्केलेट केलं त्याचंही कौतुक झालं. त्याच्यामुळे हे ह्यामध्ये डिएस्केलेशन व्हावं आणि डिएस्केलेशनसाठी फोनही सगळ्यांनी आपल्याला केले होते आणि ते प्रधानमंत्र्यांनी आणि MEAनी त्याचा सगळ्याचा विचार जो केला त्याबद्दल त्यांनी सगळ्यांनी भारताचं कौतुकही केलं. हा दौरा होता, पण दुसरीकडे मी असं म्हणलं जातं की बाबा इंडिया अलायन्स ब्रेक करण्याचा हा प्रयत्न आम्ही कुठेतरी केवळ करण्याचा प्रयत्न इंटरनॅशनल लेवलला दाखवण्याचा प्रयत्न, पण राज्यातलं किंवा देशातलं पॉलिटिक्स करून पाहतात. असं अलायन्सच्या इतर मित्रांचं काही नेत्यांच्या प्रतिक्रिया असेल. एक तर सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात होते, असा कुठलाच पक्ष नाही ज्याचा नेता त्याच्यात नव्हता. इंडिया अलायन्सचं तुम्ही जर प्रश्न स्पेसिफिक त्या पत्राबद्दल विचारत असला तर त्या पत्राला आम्ही सही एवढ्यासाठीच केली नाही कारण का मी त्यांना विनंती करत होते की मला डेलिगेशनमधून परत येऊ द्या. इमॅजिन की मी एकदा डेलिगेशनवर फिरतेय सरकारल्याबद्दल बोलायला आणि मी इथे भारतात म्हणायचं की नाही आम्हाला डिबेट पाहिजे. तर मी एवढंच काँग्रेस पक्षाला विनम्रपणे विनंती करत होते की 2-4 दिवस आहेत, आम्ही सगळे परत येतोय. आपण परत आलो आम्ही आणि त्यांच्याही पक्षाचे लोक होते ना प्रत्येक डेलिगेशनमध्ये, म्हणजे जे इंडिया अलायन्सच्या प्रत्येक पार्टनरचा डेलिगेट तिथे होताच. त्यामुळे माझी काँग्रेसला विनंती होती की एक 4-5 तारखेपर्यंत सगळे परत आले, सगळी डेलिगेशन्स परत येऊ द्या, परत आल्यानंतर आपण डिबेट मागूया. कारण का हा कसं दुतोंडीपणा झाला असता ना आमचा. एकीकडे मी तिकडे डिबेट म्हणते की नाही तुम्ही भारताच्या वरात ताकदीने उभे राहा आणि इकडे येऊन मी म्हणायचं नाही आम्हाला डिबेट पाहिजे, असं होत नाही. आणि हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू हा प्युअरली हे मी काँग्रेस पक्षाला खूप विनम्रपणे सांगितलेलं आहे आणि मी त्यांच्या सगळ्याच लेवलच्या म्हणजे कुणाकुणाशी बोलले हे मी स्पेसिफिक सांगणार नाही, पण त्यांच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतल्या लोकांना मी विनंती केली होती की एकतर आदरणीय पवार साहेबांनी आत्ता डिबेट का नको, कारण का ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे, इट इज नॉट ओव्हर. आणि ऑपरेशन सिंदूर चालू असताना आपण काही बोलणं आणि त्याचा डिबेट होणं आणि त्याच्यात इंटरनॅशनली तुम्ही ऑलरेडी बघताय की तुम्ही जर फॉलो करत असाल तर इंटरनॅशनली खूप ज्याला आपण इंग्रजीत डार्क नेट म्हणतो, डार्क नेटच्या थ्रू किती गोष्टी फ्लड होत आहेत आता, किती चुकीच्या माहिती सांगितल्या त्या सोशल मीडियावर. आम्हालाही तिथे काही लोकांनी तिथल्या इंटरनॅशनल मीडियाने गोष्टी दाखवल्या ज्याच्यात काही तथ्य नव्हतं. हार्ड क्वेश्चन्स होते मीडियामध्ये, असं काही नव्हतं की इट वॉज अ रोझी वॉक किंवा अगदी स्ट्रक्चर्ड तिथला, नॉट एट ऑल. आम्हाला हार्ड क्वेश्चन्स विचारण्यात आले आणि ते सगळे आहेत आणि त्याच्यात स्पष्ट भूमिका आम्ही सांगितली आणि ते म्हणले एव्हिडन्सेस, आम्ही त्यांना दाखवले एव्हिडन्सेस. मग ते म्हणले अच्छा असं आहे का. त्याच्यामुळे आजकाल सोशल मीडियाच्या जगामध्ये 2 पद्धतीने बातम्या असतात. त्याच्यामुळे ही एक तर फेक न्यूज मी त्याला म्हणणार नाही, पण या डीप डार्क नेटमध्ये ह्या गोष्टी कुठून तरी उगवत आहेत ना. अशा दरम्यान आपल्या पार्टीचं रिप्रेझेंटेटिव्ह करायला इंडिया अलायन्सची बैठकीला नाही ती मीटिंग स्पेसिफिकली फॉर आस्किंग फॉर पार्लमेंटरी. ती अजेंडा काय होता इंडिया मीटिंगचा स्पेसिफिकली की वी वॉन्ट अ स्पेशल सेशन ऑन दिस. मी लोकसभेची लीडर आहे त्या पक्षाची, मी परदेशात आहे, मी परदेशात हे सगळं डिफेंड करते आणि तेव्हाच मी सायमल्टेनियसली इथे मागायचं की डिबेट मागा. हाऊ इज दॅट पॉसिबल. मग इधर मी तिकडे नव्हतं जायला पाहिजे जर मला हे हवं होतं तर. आय हॅव शोन ट्रस्ट अँड फेथ इन माय कंट्री. मी माझ्या देशासाठी तिकडे गेले होते, मी कुठल्या सरकारसाठी गेले नव्हते, मी भारतीय म्हणून ऑल पार्टी डेलिगेशनमध्ये गेले होते. तर मी एवढंच काँग्रेसला विनंती करत होते की आम्ही 5 तारखेपर्यंत सगळे परत येतात. आज संध्याकाळपर्यंत 100% डेलिगेशन्स परत येतील. आपण 6-7 तारखेला पत्र पाठवू सगळे परत आल्यावर. एनिवे आम्हाला डिब्रीफिंगला जायचंच होतं, आम्ही एकत्र डिब्रीफिंगमधून निघालो असतो
पण आम्ही जाऊन स्पीकर साहेबांना भेटलो असतो की बाबा आम्ही आता सगळे परत आलोय, आम्ही सगळ्या जगाचा आढावा तिथला फीडबॅक घेतलाय, आता आपण सेशन घेऊया, कारण का जगाचं पण आपल्याबद्दल काय परसेप्शन आहे हे कळलं पाहिजे. तर आपण आता जाऊया आणि भेटूया लोकांना. काँग्रेस या संदर्भात म्हणजे राष्ट्रवादी तुमच्या पक्षावरती अविश्वास आहे का? कशाचा? सही म्हणजे तुम्ही म्हटलेला नाही, मला डायरेक्टली माझी सही मागितली होती. आम्ही एक स्ट्रॉंग लाईन आदरणीय पवार साहेबांनी घेतली होती की जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट येतो, जेव्हा देशाची वेळ येते, तेव्हा देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्यामुळे देशाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज ऑन एनी नॅशनल सिक्युरिटी, आउट ऑफ द क्वेश्चन. म्हणजे आम्ही कुठल्याही बाजूला असलो तरी आमची ही लाईन देशाच्या हितासाठी असेल, तीच लाईन आम्ही इंटरनॅशनल इश्यूज आणि नॅशनल इश्यूजसाठी घेणार. त्याच्यात मला काही गैर वाटत नाही. काय तुमचा बोलण्याचा अर्थ असा आहे की मग इंडिया आघाडी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षाची मागणी करतात ते देशाच्या विरोधात आहे अशी? नाही, नॉट एट ऑल. वाय शुड इट बी? मला गुलाबी रंग आवडत नाही म्हणून का निळा रंग वाईट होतो? असं होत नाही ना. दिस इज आवर स्टँड. इट्स अ डेमोक्रेसी. प्रत्येकाला स्वतःची लाईन घ्यायचा अधिकार आहे. इट्स अन अलायन्स. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना. हे मला आवडतं म्हणून मला हे आवडत नाही असं होत नाही ना. इट्स अ डेमोक्रेसी. एव्हरीबडी हॅज टू हॅव देअर ओन लाईन. हा देश बुद्धिवाद लोकांचा आहे. प्रत्येकाचं मत असतं. योग्य अयोग्य यू हॅव टू डिसाईड फॉर योरसेल्फ. मी आता मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, तुम्ही जिओलॉजिस्ट आहात, म्हणून मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे म्हणून जिओलॉजिस्ट वाईट आहे असं नाही. इट वॉज समथिंग दॅट आय वॉज माय कोर कॉम्पिटन्स. कौन सी बडी बात है उसमें? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरेंद्र पवार पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. एक मिनिट, हे तर करा आधी. एवढा महत्वाचा नाही म्हणजे काय लुकिंग फॉर अ वर्ड. मला बेसिक आता तुम्ही सांगताय की काँग्रेसच्या डेटामध्ये त्यावेळेस किंवा इंडिया अलायन्सचे प्रमुख नेते त्यांना विनंती केली, पण आता नंतर स्टँडला तुमची काय भूमिका आहे? कशाला? त्यांची जी मागणी त्या बैठकीनंतर त्यांनी केली आहे आणि विशेषतः त्यांनी जी भूमिका मांडली की सिंधूर नाही सरेंडर नरेंद्र स्वरूपाची भूमिका त्यांची आहे, त्या संदर्भात तुमची काय मत आहे? हे तर मी स्टेटमेंट तर काय ऐकलेलं नाही एकतर, पण ह्याच्यावर चर्चा व्हावी का? तर 2000% चर्चा व्हावी. आणि मी काँग्रेसला तेव्हा, एक मिनिट मला एक तो शब्द मी बघते तुमच्यासाठी, की हा जो फेक नॅरेटिव्हच्या पोस्ट, आय गॉट इट. सॉरी, विचारा. आता जर इंडिया अलायन्सची मीटिंग मी आल्यानंतर आता सगळे लँड झाल्यावर घेतली तर 2000% मी त्याच्यात जाईल. जी चर्चा झाली त्याच्यावर आम्ही चर्चा मागू. आणि सेशन जेव्हा होईल हे मी काँग्रेस पार्टीला स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड पत्र लिहून सांगितलेलं आहे की आम्ही आल्यानंतर जेव्हा सेशन होईल तेव्हा ताकदीने ह्या सरकारला हार्ड प्रश्न, हार्ड क्वेश्चन्स याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू एका बाजूला आहे, पण इंटरनल सिक्युरिटीबद्दल चर्चा ही आम्हीचीही मागणी असणार आहे. आणि भारत सरकारचं आता किरण रिजिजू म्हणाले की मला वाटतं 21 का 22 जुलैला सेशन सुरू होईल. आमची पहिल्याच दिवशी मागणी होईल की ऑपरेशन सिंदूर, पहिलं पहलगाम अटॅक फॉलोड बाय ऑपरेशन सिंदूर, याच्यावर सरकारने ऑफिशियल स्टेटमेंट करावं. ही अर्थातच आमची मागणी असेल, कारण का गव्हर्नमेंट मस्ट मेक द स्टँड क्लिअर. तुम्ही परदेशात असताना तुम्ही माध्यमांना सामोरे गेला, मतदार होता की तुम्ही ज्या पद्धतीने परसेप्शन करण्याचा प्रयत्न भारताबाबत चाललेला आहे, काय काय तुम्हाला आढळलं? नाही, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणून मी तो शब्द एक्झॅक्ट पाठवते. इट्स द पोस्ट ट्रूथ वर्ल्ड. हा जो कॉन्सेप्ट आलाय पोस्ट ट्रूथ वर्ल्ड, म्हणजे एक नॅरेटिव्ह एक सत्य असतं आणि एक पोस्ट ट्रूथ नॅरेटिव्ह जो सेट केला जातो जगात. अशा दोन माहित्या जगामध्ये सगळ्याच देशांच्या, फक्त आपल्या नाही. म्हणजे आता कॉन्फ्लिक्ट अनेक ठिकाणी चाललेला आहे, ह्याच्याबद्दल सविस्तर चर्चा सगळीकडेच झाली. प्रत्येक देशात आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा त्या एरियाचा, त्या कॉन्टिनेंटचा जो कॉन्फ्लिक्ट होता त्याच्यावर सविस्तर चर्चा आमची झाली. त्याच्यामुळे हा जो फेक नॅरेटिव्ह सेटिंगला आपण फेक नॅरेटिव्ह आपल्याकडे म्हणतो, तो पोस्ट ट्रूथ वर्ल्ड जे हे इंटरनॅशनली हा शब्द सगळे तिथे वारंवार वापरत होते आणि तो डेटाही आमच्याकडे आला बराचसा, जो पूर्णपणे चुकीचा होता, खोटा होता. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा इंटरनॅशनल मीडियाला जे
फीड केलं जातं. तुम्ही जर नॅशनल इंटरनॅशनल चॅनल्स बघितले भारताचे काही भारताच्या बाहेरचा, त्याच्यातला अनेक जो डेटा होता तो मीही चॅनल्स बघताना वाटायचं अरे हे तर झालेलंच नाही, हा कुठला डेटा येतो. त्याच्यामुळे ह्याच्यावर पण पल्स ठेवणं गरजेचं आहे, जे मी उद्या आवर्जून जयशंकरजींना सांगणार आहे की आम्हाला हे खूप वारंवार दिसलं. ते आपले चॅनल्स नाही आहेत, परदेशातले चॅनल्स आहेत, पण ते टॅप करून ते काय माहिती देत आहेत जी चुकीची आहे ते पण आपल्या त्याच्यावर थोडंसं आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे मला वाटतं. आणि सोशल मीडियाच्या नुसत्या चॅनल नाही. पण थोडक्यात असं आढळलं का की म्हणजे भारत सरकार, भारतातली चॅनल्स, पाकिस्तानमधली चॅनल या व्यतिरिक्त सुद्धा एखादी काही ऑफकोर्स 100%. 100%. 2000% ते कोण आहेत काय आहेत माहिती नाही, पण एक सोशल मीडिया ही एवढी मोठी ताकद झाली आता. त्याच्यामुळे एक मीडिया आहे आणि एक सोशल मीडिया आहे, विच इज त्या सोशल मीडिया तर कुठून ओरिजिनेट होतं काय होतंय आपल्याला माहिती नाही, पण कुठून तरी काहीतरी मॅनिफेस्ट होतंय ह्याच्याबद्दल ह्या दौऱ्यानंतर माझ्या मनात काही मात्र शंका नाही. आय एम कन्व्हिन्स्ड. तुमच्या दौऱ्याप्रमाणेच श्रीकांत शिंदे सुद्धा या परिसरामध्ये त्यांची ज्यावेळेस इथं प्रतिक्रिया आल्यावर दिली, त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधकांमध्ये विशेषतः विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जी भूमिका आम्ही त्यावेळेस जाण्यावर होती ती अपरिपक्व राजकीय नेत्यांची. तुमचं असं मत आहे? नाही, माझ्या 4ही देशांमध्ये हा प्रश्न आम्हाला कोणी विचारलाही नाही, हा चर्चेलाही आला नाही, कारण का तो इश्यूच नव्हता त्याच्यात. आणि माझ्याबरोबर काँग्रेस पक्षाचे अतिशय 2 एक्सपिरियन्स्ड तज्ज्ञ होते एक्सटर्नल अफेअर्सचे, आनंद शर्माजी आणि मनीष तिवारीजी. ते दोघं म्हणजे ॲब्सल्यूट एक्सपर्ट्स ऑन वर्ल्ड जिओ पॉलिटिक्स. त्यामुळे ते दोघं असल्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये ते तज्ज्ञच आहेत एक्सटर्नल अफेअर्समध्ये. त्याच्यामुळे आणि आमचा ग्रुप इतका टाईट होता, त्याच्यामुळे बीजेपी, काँग्रेस, युपीए, इंडिया अलायन्स हा विषयच आला नाही 11 दिवस कुठे. आणि आम्ही यूही दिला नाही. वी मेड शुअर द शिप वॉज व्हेरी टाईट. त्याच्यात कुठेही टचवूड म्हणजे या सगळ्यांचा मनाचा मोठेपणा, कारण का एवढे तज्ज्ञ म्हणजे राजीव प्रताप रूडी तर 7 वेळाचे खासदार आहेत, अनेक वर्ष. माझ्या एवढं हेवी डेलिगेशन होतं, 5 त्याच्यातले कॅबिनेट मंत्री आहेत, अनेक वर्ष भारत सरकारमध्ये राहिलेले. त्यामुळे त्यांचा सगळा अनुभव जेव्हा आम्ही या मोठ्या नेत्यांना भेटत होतो, आणि क्लिअरली म्हणजे 11-12 दिवसात मी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोन्हीच्या नेत्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत, कारण का त्याच्यात जणू काय आम्ही सगळे एक भारतीय एका मिशनवर, वी वर ऑल रोईंग इन द सेम डिरेक्शन. त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये कुणाबद्दलही कुणाच्याही नेत्यांबद्दल नाही, दोन्ही बाजूच्या कुठेही कटुता नाही, लूज कॉमेंट नाही, नथिंग, ॲब्सोल्युटली नॉट. त्याच्यामुळे इट वॉज अ व्हेरी प्लेजरेबल. आणि जिथे आम्ही जात होतो प्रत्येक देशातले मोठतो तिथले स्पीकर, तिथले खासदार, तिथले मंत्री आम्हाला म्हणायचे माय गॉड, हे ऑल पार्टी डेलिगेशन इज सो मच इन ट्यून विथ इच अदर. कारण का ते जेव्हा आमच्याशी बोलायचे तेव्हा ते ट्युनिंगमध्ये, आणि आम्ही ग्रुप म्हणून ठरवून विषय बोलवायचो की आता तुम्ही हे बोला, आम्ही हे बोला. कारण कसं आहे, रेपिटेटिव्ह पण पॉईंट होता, कारण त्या माणसाचा वेळ महत्वाचा असतो. 40-50 मिनिटात आपला सगळा देशाचा अजेंडा तिथे व्यवस्थितपणे आपल्याला मांडायचा असतो. सो इट्स अ व्हेरी गुड अँड इफेक्टिव्ह टीम वर्क अँड ऑफ सच एक्सपर्टीज. त्याच्यामुळे माझं भाग्य की आमचा हा ग्रुप वॉज अ व्हेरी प्रोफेशनली ग्रुप. हो, ॲब्सोल्युटली. रोज सकाळी ब्रीफिंग, ॲब्सोल्युटली. रोज सकाळी आम्ही ब्रेकफास्टला ब्रीफिंग करायचो एकामेकाला, कोण कुठल्या मीटिंगमध्ये बोलणार. दीज आर हाय लेवल डेकोरेशन. अरे तू पण बोल, अरे तू असं होत नाही. त्याच्यामुळे दिवसभराचा जेव्हा समजा 4 मीटिंग्स असल्या तर आम्ही ठरवायचो पहिल्या, दुसरा, तिसरा, चौथ्या मीटिंगमध्ये कोण बोलणार, काय बोलणार. आम्ही नोट्स करायचो. रोज सकाळी ब्रीफिंग घ्यायचो एकत्र ॲज अ टीम. आणि कधीही म्हणजे मला खरंच आवर्जून याचा उल्लेख केला पाहिजे, 11 दिवस आम्ही फिरलो. 11 दिवसात कधीही असा एक कुठलाही क्षण आला नाही ज्याच्यात युपीए वर्सेस एनडीए असं कधी जाणवलंही नाही. आम्ही भारतीय आहोत. पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो भारतावर अन्याय होता. तुम्ही आमच्याबरोबर ताकदीने उभं राहा आणि आतंकवाद मिटवण्यासाठी आपण एक जग म्हणून, जगासाठी आपण एकत्र कामाला लागूया, ही भावना पहिल्या दिवसापासून 11व्या दिवसापर्यंत त्याच्यात सातत्य होतं. ऑल योर्स. बोलो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विलीनीकरणाची चर्चा आहे, तुम्हाला एकंदरीत काय माहिती? एक तर मी 11 दिवसांनी आले,
त्याच्या आधी 2 दिवस ब्रीफिंग. मी 13 दिवसांनी भारतात आले आणि तुम्ही माझा प्रोग्राम बघितलाय किती टाईट. डोळे उघडले की मीटिंग सुरू, डोळे संपेस 4 तास झोपायचा, फ्लाईट पकडायची, पुढे जायचं. त्यामुळे गेल्या 12-13 दिवसामध्ये राजकीय विषय हा कुठेच नव्हता, काही संबंधही नाही. आणि हे जे 13 दिवस होते हे पूर्ण फोकस्ड ऑपरेशन सिंदूरवर होते आणि ते खूप जबाबदारीचं काम होतं. बिकॉज लोकल मीडिया पण नॅशनल इंटरनॅशनल मीडियाचं सगळं लक्ष यांच्यावर, या सगळ्या साथी ग्रुप्सवर होतं. सो इट वॉज अ व्हेरी टाईट शिप मी म्हणलं तसं. त्याच्यामुळे गेल्या 13 दिवसामध्ये आउट ऑफ ऑपरेशन सिंदूर मी कुठलाही विचार केलेला नाही. फक्त इंडिया अलायन्सचं जे पत्र आलं तेवढ्यापुरतं जरूर. आणि मी काँग्रेस पक्षाला तेव्हाही विनंती केली होती की जर 5 तारखेनंतर मीटिंग घेतली तर मी स्वतःच येते, मी जरूर त्याच्यावर सही करीन. पण ऑपरेशन चालू असताना सगळे, आणि त्यांचे 2 मोठे नेते होतेच ना माझ्याबरोबर, त्या सगळ्यांची चर्चा करूनच आम्ही हा निर्णय घेतला. तरी हगवणे प्रकरणामध्ये खरं तर आता निलेश चव्हाणला देखील अटक झालेली आहे. त्याला नेपाळ बॉर्डरवरून इथे घेऊन आले. परंतु हगवणे कुटुंबियांचे जे कौटुंबिक संबंध सुपेकरांबरोबर होते ते सुपेकरांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी मदत केल्याचा ठपका जो आहे तो इतर लोकांकडनं ठेवला जातो आणि सुपेकरांनी आपली प्रॉपर्टी जी आहे ती बेसुमार पद्धतीने कमवलेली आहे असं देखील एक आरोप होतोय. वाल्मिकरांकडे 300 कोटीची मागणी केली होती असा आरोप होतोय त्याच्यावर. तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्रामध्ये या 2-3 केसेस ज्या झालेल्या आहेत ती अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये, ज्याला प्रशासनाला जगामध्ये देशामधला सगळ्यात 1 नंबरचं राज्य महाराष्ट्र, त्याच्यात ह्या घटना होत आहेत. हे खूप दुर्दैवी आहे. आणि मला असं वाटतं की मध्ये देवेंद्रजींनी बीडचा एक रिव्ह्यू घेतला होता, तो झाला का नाही मला माहिती नाही, चॅनल्सनी दाखवला होता की होणार आहे म्हणून लॉ अँड ऑर्डरसाठी. तर वेळ आलेली आहे या संपूर्ण राज्याचं लॉ अँड ऑर्डर रिवॅम्प करून या ज्या गॅप्स कशा आल्यात, हेच प्रशासन आहे, तीच लोक आहेत. पण हे नवीन ट्रेंड जो या मंत्रालयात दिसतोय हा खूप डिसअपॉइंटिंग आहे. कारण माझा महाराष्ट्राच्या पोलिसांना माझा प्रचंड विश्वास आणि मला त्यांचा सार्थ अभिमान. पण भ्रष्टाचार सुरू आहे का? कारण की जालिंदर सुपेकर हे मोठ्या पदावरती आहेत गृह खात्यामध्ये, त्यांच्याकडनं अशा पद्धतीची नाही, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. याच्यासाठी नुसती एसआयटी नाही, सीबीआय ईडी लावा त्याच्यामध्ये. काही या चौकशा एसआयटी असेल वैसिक असेल मला यांच्यावर विश्वास नाही, केंद्र सरकारची इन्क्वायरी लावली पाहिजे याची मी मागणी करणार आहे अमित शहाजींना. बेसुमार पद्धतीने पैसा कमवणे आणि त्याच्यानंतर हगवणे कुटुंबियांना मदत करणे हे सगळे आरोप सुपेकरांवरती होतात. तरी सुपेकर देखील अजून देखील शासकीय सेवेमध्ये आहेत आणि सुपेकरांचे नमुने असलेले खडक पोलीस स्थानकाचे जवान जे आहेत त्यांच्या देखील संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणजे लागेबांधे संपूर्ण नातेवाईकांना. एकतर महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की तुमची प्रॉपर्टी तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे, हा नियम आहे. त्यांनी ती केलेली नाही आहे, हे दुर्दैव आहे. आणि याची माहिती पुणे ग्रामीणचा एक रिपोर्ट आहे, तुमच्या चॅनलने आज सकाळी दाखवलेली बातमी, की त्यांनी बातमी जी द्यायला, त्यांनी जे रिपोर्टिंग करायला पाहिजे एक तर ते केलं नाही. जेव्हा पुणे पोलिसांना माहिती मागितली तिथूनही पूर्णपणे माहिती आली नाही. ही पत्रकारांनी काढलेली माहिती आहे. तर हे पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इलिगल गोष्टी चाललेल्या आहेत, ते या राज्यातले पत्रकार एक्सपोज करतात. तर खरं पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे. पण ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याची मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लिव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे खरं तर त्यांना म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे माझं मत आहे. पण जर काही प्रोसेस, शेवटी देश प्रोसेसनी चालतो, संविधानाने चालतो, आपल्या मनमर्जीनी चालत नाही आणि प्रोसेस रूल्स आर मेड टू बी फॉलोड. त्याच्यामुळे त्यांना लॉंग लिव्हवर पाठवून एक सविस्तर इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे. बघा, कार्यक्षम अकार्यक्षम म्हणणारा मला अधिकार नाहीये, पण डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आने वाले स्थानीय निकाय के चुनाव भी माहौल में दल है, साथ आने की जरूरत है. तो एनवायरमेंट को सफा को वो भी कहीं ना कहीं पॉजिटिव रिस्पॉन्स दिखाई दे रहा है. बाद में सोच रहे जैसे सभा बैठकर नॉन इंडिया स्थानीय निकाय नहीं, देखो एक इंडिया अलायंस है और एक एनडीए है. तो अगर सब उनकी पूरी ताकत एक करके साथ करके लड़े
तो राज्य के लिए और अच्छा होगा। एक स्टेडी उनको अच्छे इलेक्टेड मेंबर्स हम लोग चुन के दे सकते हैं। महाविकास आघाड़ी साथ में लड़ेगी स्थानीय ये तो वक्त ही बताएगा, क्योंकि ये सपा को अब तो नाराज नहीं, सपा से हमारी लगातार बातचीत दिल्ली में भी होती है। दिल्ली में भी आपने देखा होगा वो जो खत है उसमें सपा का सिग्नेचर है, तो आप कैसे कह सकते हैं कि वो नाराज चल रहे हैं। सबसे बात होती रहती है और हर एक का मान सम्मान, अगर कोई नाराज हो तो उनसे बात करके उनको मान सम्मान देके आगे फॉर द लार्जर गुड हमने काम करने, मुझे विश्वास है कि सपा जरूर साथ है। ये वक्त ही बताएगा। चर्चा हमेशा से चल रही है, आप और अजित बहुत बेहतर चर्चा करेंगे, दोनों साथ आने कोई प्रस्ताव ही नहीं है, कोई किसी से बात भी नहीं है। इट्स ऑल स्टॉर्म इन अ टी कप। चर्चा इसी प्रस्ताव में चल रही है, खासकर कपड़े बंद करेंगे। राज ठाकरे दोनों साथ आना चाहते हैं, लेकिन राज ठाकरे से कहा जा रहा है कि प्रस्ताव नहीं आया। नहीं, वो उनका अंतर्गत मामला होगा, लेकिन उद्धव जी और राज जी साथ में एक फैमिली के आत आए और महाराष्ट्र की सेवा में पूरी ताकत से अगर दोनों जुट जाए तो महाराष्ट्र के लिए बहुत ही अच्छा होगा। दो दिनों में देश में बकरीद का त्योहार मनाया जाएगा, लेकिन इसके आसपास राजनीति देखने को मिली है। एक पक्ष कहता है कि ऐसे त्योहारों को बैन कर देना चाहिए, एनिमल सैक्रिफाइसेस बैन कर देना चाहिए। वहीं आदित्य ठाकरे का बयान आता है कि हमें ये लोगों को सिखाने की जरूरत नहीं है कि किस त्योहार में क्या बैन करना चाहिए, हर त्योहारों को टारगेट नहीं करना चाहिए। ये सरकार का काम नहीं है, सरकार को इंफ्रास्ट्रक्चर और अन्य फैसिलिटीज पर ध्यान देना चाहिए। आप सभी को निकालना चाहिए। नहीं, मेरे ख्याल से इस सारे मामलों में आरएसएस के जो माननीय भागवत जी है, उन्होंने उनको सबको एक बार सिग्नल दे, एक नहीं 2 बार बोल चुके हैं। और मैं बड़ी विनम्रता से, मुझे पता नहीं किसका स्टेटमेंट है, लेकिन याद दिलाना चाहती हूँ कि भागवत जी ने उनके ये जो जिसी का भी बयान हो, उनको बहुत दिन पहले एक नहीं 2 बार बोला है उनकी पार्टी को और उनकी विचारधारा उनकी क्या है। तो एक बार भागवत जी एक बार उनको बोले, तो उनके कहने के बाद भी ऐसे उठन पटन कुछ बोल रहे होंगे, तो आई सी नो रीजन टू कम। काय इन्व्हेस्टमेंट संदर्भामध्ये चर्चा केली असं त्यांना तर त्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षेचा मुद्दा नाही, ही गोष्ट पुण्याच्या MIDCच्या अनेक कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे चॅनल्स वारंवार दाखवतात अँड आय गो बाय डेटा. मी कधी उगाच उठसूट आरोप करत नाही, मी डेटा ड्रिव्हन बोलते. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर वारंवार MIDC मध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, कोयता गँग, अनेक केसेस, महिलांवर होणारे अत्याचार, या केसेस पुणे जिल्ह्यामध्ये वारंवार दाखवल्या जातात आणि डेटा दाखवतोय ते. त्यामुळे ही जे पुण्यामधल्या MIDCs मध्ये ह्या गोष्टी होत आहेत त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इन्व्हेस्टमेंट्स यायच्या असतील कुठल्याही राज्यामध्ये तर ह्या राजकीय हस्तक्षेप, राजकीय हा जो त्रास इन्व्हेस्टर्सला दिला जातो तो थांबला पाहिजे. तो अनेक वर्षात महाराष्ट्र वॉज द मोस्ट इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली स्टेट म्हणून आपल्याकडे बघायला लागतं. हे दुर्दैव आहे की आता पुण्याच्या माननीय पालकमंत्र्यांकडे लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूज आता नेल्या जात आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.